साचलेला आहे। हिंदमाता परिसरात पाऊस सुरू झाला की पाणी साचत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदमाता परिसरात पावसानंतर आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। कृष्णा, हिंदमाता परिसरात आपण पाहतोय पाणी साचले गुडघाभर, काय परिस्थिती सध्याची? विशाल, आपण पाहतोय की पहाटेपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। मात्र दादरमधली दृश्य आपण पाहतोय की दादरमधल्या हिंदमाता परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही गुडघाभर पाणी जे आहे ते साचल्याचं पाहायला मिळतं आहे। रस्त्यावरची जी एक लेन दादरकडून खाली सीएसटीच्या दिशेने जाते, ती ब्रिजच्या खालची लेन जी हिंदमाताचा सगळा परिसर म्हणून ओळखला जातो, ती संपूर्ण लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेली आहे आणि या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न काही वाहन चालक त्याचबरोबर मुंबईकर करताना पाहायला मिळत आहेत। मात्र गुडघाभर पाणी असल्यामुळे गाड्या बंद पडण्याची परिस्थिती आहे आणि त्यामुळे वाहतूक पोलीस या ठिकाणी थांबलेले आहेत। सगळ्या गाडी चालकांना सूचना दिल्या जात आहेत की या लेनमधून तुम्ही गाडी टाकू नका। मात्र आता ही पुढची दृश्य आपण पाहतोय की त्या गुडघाभर पाण्यातून सुद्धा हे गाडी जे काही टॅक्सी चालक आहेत किंवा गाडी मालक आहेत ते गाडी काढण्याचा प्रयत्न करतायत। मात्र अनेक सखल भागामध्ये अशाच पद्धतीने पाणी साचल्यामुळे त्याचा थेट फटका जो आहे तो वाहतूक व्यवस्थेवरती पडताना पाहायला मिळतो आहे। मुंबईतलं हे दादरमधलं हिंदमाता परिसर दरवर्षी अशा पद्धतीने मुसळधार पाऊस पडल्यानंतर पूर्णपणे पाणी या सगळ्या रस्त्यावरती साचतं आणि पूर्णपणे वाहतूक ठप्प होते। त्याचबरोबर किंग सर्कलचा सगळा परिसर हा सुद्धा सखल भागातला पाणी साचल्यामुळे दरवर्षी अशा पद्धतीने मुंबईकरांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो। मात्र यंदाही हिंदमाताच्या सगळ्या परिसरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचलेलं आहे आणि त्यामुळे जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत या पाण्याचा निचरा होणार नाही असं देखील बोललं जात आहे। कारण मुंबईमधली एक विशेष म्हणजे मुंबईतले ज्या सखल भागामध्ये अशा पद्धतीने पाणी साचतं, जोपर्यंत मुसळधार पाऊस मुंबईमध्ये सुरू असतो तोपर्यंत पाण्याचा नीटसा निचरा होत नाही आणि अजूनही मुसळधार पाऊस हा मुंबईमध्ये सुरू आहे। त्यामुळे अनेक सखल भागामध्ये अशाच पद्धतीने पाण्याचं साम्राज्य जे ते पाहायला मिळतं आहे। रस्त्याची जी काही वाहतूक आहे त्याला थेट फटका तर बसतो आहे, मात्र लोकल सेवेवरती हळूहळू परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे। भायखळापासून सीएसटीकडे जाणारे ज्या लोकल आहेत त्या देखील ठप्प होण्याच्या मार्गावर लोकल सेवा सगळ्यावर या पावसाचा परिणाम झालेला आहे। हिंदमाता परिसरातली ही दृश्य आपण सध्या पाहतोय।